महेंद्र अंदोरे भूया आपण सुद्धा व्हायचं नक्कीच। महेंद्र अंदोरेने 3 षटकार लगावले त्याच्यासाठी सुद्धा ॲडव्होकेट नंदकुमारजी तांबटकर साहेब यांच्यासाठी 100 रुपये कॅश प्राइज। 3 षटकार लगावले त्याच्यासाठी 300 रुपये महेंद्र अंदोरे यांच्यासाठी। मी प्रकाशजी मात्र समोर विनंती करेन आपल्या शुभ हस्ते पण महेंद्रला द्यायचं आहे। मित्रांनो ज्याप्रमाणे हुसेन टाके फलंदाजी करतो ना तसाच रोहा मानगाव परिसरामध्ये महेंद्र अंदोरे सुद्धा फलंदाजी करतोय। कॉंग्रॅच्युलेशन महेंद्र, विश यू ऑल द बेस्ट। तसंच योगेश म्हात्रे आपण सुद्धा किती लावले जेपी किती लावले योगेश म्हात्रे आपण सुद्धा यायचंय। आपण सुद्धा 2 षटकार लगावले त्याच्यासाठी ॲडव्होकेट नंदकुमारजी तांबटकर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 100 रुपये कॅश प्राइज आहे तो घेऊन जायचंय। योगेश म्हात्रे देंगे ना त्यापेक्षा नक्कीच योगेश म्हात्रे यांना विनंती सर पण यायचं। 6 स्क्वॉड महेंद्र अंधेरे, कुणाल कोंडालकर, मयूर फाडेल, निखिल धारवे, पराग खोत त्यांच्या समवेत मी पुण्याच्या उदयजी म्हात्रे यांना विनंती करेन आपण यायचं आणि ॲडव्होकेट नंदकुमारजी तांबटकर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये कॅश प्राइज। योगेश हडलक आपण चांगला परफॉर्मन्स दाखवला, सुरुवात खूप छान केली होती पण अपयश यशाची पहिली पायरी आहे आणि एक उच्चांक स्कोर गाठला होता तुमच्यावरती सुद्धा। वेलकम वेलकम। सीधी बैठ इंसान के जैसे बैठ। तो फिर से एक बार चलते हैं दोस्तों क्रिकेट के कुरुक्षेत्र में होने वाला मुकाबला सोनोनी 11 दिवी पारंगी बनाम टीम शिवनेरी माहीम। गोलंदाजी मार्गावर पण पाहतोय केदार गोलंदाजी करतोय फिरकीचा जादूगार। नक्कीच केदारला म्हटलं ना की केदार जाधवची आठवण करून देतोय असा केदार माहीमच्या मैदानावरती नक्कीच चांगले फलंदाजांना ज्याने तंबूचा रस्ता दाखवला हाच तो सोळकुळच्या मैदानावरती गोलंदाजी करतोय केदार। धावसंख्या आहे ती 1 धाव। या वेळेला मात्र लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू तो पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल। आमचे सन्माननीय गुरुवार्य महाराष्ट्राचा बुलंद आवाज रायगडचा बुलंद आवाज वॉइस ऑफ विरार सन्माननीय भरोजी मोर यांच्याकडे धन्यवाद। यस्तांची भाईजान आणि पुन्हा एकदा आपण मॅचकडे आलेलो आहोत ज्या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचकडे वळत आहोत। मानाचा चषक सुडकोलीचा आई एकविरा मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ सुडकोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट टुर्नामेंट आणि पहिला चेंडू लेफ्ट हो काय जबरदस्त बटकाय चेंडू निघून चाललाय धक धक करत बाउंड्री लाईनच्या बाहेर मानाचा चौकार 4 धावा। चौथ्या चेंडूवरती हा प्रहार केला गेलाय आणि धावफलक 7 वरती जाऊन पोहोचलोय। मागील मॅच मध्ये काय पाहायला मिळालं धावा मैदानावरती बनतात फक्त बनवण्याचा आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे तुमच्याकडे ते स्ट्रोक असणं गरजेचे आहेत आणि ते स्ट्रोक जर असले तर धावांचा डोंगर उभारणं अवघड राहत नाही। स्टेअर केले चेंडूला पुन्हा एकदा चेंडू एका धाब्यासाठी निघून जाईल। करण आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि करणने मागील मॅच मध्ये ज्यावेळेला एंट्री केली होती तर ती एंट्री तोडफोड करत केली होती आणि म्हणून त्याचं नाव कदाचित तोडणकर आहे। धावफलक धावात 8 शेवटचा अंतिम चेंडू या षटकामध्ये शिल्लक असेल आणि यानंतर आजच्या दिवसातील ती क्वालिफाय मॅच सुद्धा खेळवली जाणार आहे। पुन्हा एकदा जडमध्ये टाकलेला चेंडू वाईड ऑर्करच्या दिशेने चेंडू आला होता आणि त्याला फिट केलं कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही सिंगलने धावफलक पुढे जाणार आहे। पहा गोलंदाजीचा जर अटॅक पाहिला तर अतिशय चांगला आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 9 एका गाड्याच्या मोबदल्यात टीम देवी पारंगी या संघाच्या या ऐकूया डीजेला एक सुंदर बहारदार गीत आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने। वेलकम डीजे।
थँक्यू मैदानी खेळाची पंढरी म्हणजेच गाव सुडकोली. अनेक खेळाडू राज्य पातळीवर कबड्डीच्या माध्यमातून ज्या गावाने दिले त्याच गावामध्ये गेल्या 38 वर्षाची परंपरा क्रिकेटच्या माध्यमातून जपली जाते आणि वर्ष 38व खूप शानदार पद्धतीने पार पडत असताना लॉफ्ट केलंय. समोरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला सुद्धा वेट करावं लागले चेंडू कुठे वळतोय यासाठी. फक्त एक धाव या चेंडू धावून कंप्लीट केली जाते. पहिली धाव अपेक्षित वेगाने कंप्लीट केलेली नाहीये त्यामुळे थोडीशी अडचण वाढल्याने एकाच धावेवरती समाधान मारावं लागले फलंदाज सिद्धार्थला. समीर स्वस्तात बाद झाला ज्या समीरकडे सुद्धा चांगले फटके आहेत. कारण थोडेसे ब्लाइंड झाले होते. टप्पा पडल्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु चेंडूची गती पाहता त्यांना बॅट फिरवता आली नाहीये आणि त्यामुळे ऑकवर्ड पोझिशन मध्ये येत असताना निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. या संघामध्ये अक्षय जो अटॅकिंग खेळ करण्यासाठी जाणला जातोय त्यानंतर आशिष सुद्धा आहे त्याच्यामध्ये खूप चांगले बहारदार फटके आहेत त्यामुळे धावा जर का 40-45च्या आसपास गेल्या तर त्याचा पाठलाग करण्यासाठी सक्षम अशी साईट आहे. जितेश गितेश दोन्ही फलंदाज परंतु बॅटिंग करणारा संघ त्याच्यामध्ये समीर सिद्धार्थ आणि करण ही जी ऑर्डर आहे ही टॉप ऑर्डर आहे त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. त्या जबाबदारीला ते कशा प्रकारे पार पडतात यावरती सुद्धा नजर असणार आहे परंतु सध्या स्थिती जर आपण पाहिली तर तितकीशी चांगली नाहीये बॅटिंग करणाऱ्या युनिटसाठी. 11 धाबा दाखल करते. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये धाबा पडण्यासाठी कोणती अडचण येत नाही. पुन्हा एकदा लाफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक वेट करतोय आणि वेट करत असताना झेल टिपलाय. अजून एक हादरा. सिद्धार्थ बाद आणि सिद्धार्थला मागे पाहावं लागतंय. गॉन थँक्यू सत्यवान. अतिशय चांगला इथे डान्स इथे त्याने प्रदर्शित केला आणि खरोखरच मनोरंजन जिथून होईल तिथून करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या 2 षटकांचा नाही अजून 2 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे या षटकामध्ये म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूंनी फक्त 2 धाबा खर्ची केल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडू यांना शिल्लक आहेत परंतु संतोषची प्रशंसा करावी लागेल ज्या प्रकारे त्याने आतापर्यंत गोलंदाजी हाताळले अतिशय वाखाणण्याजोगे कार्य आपल्या संघासाठी करतोय. ओहो पुन्हा एकदा लाभ करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू. नो चान्स फॉर द बॅटर. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पूर्णपणे ब्लाइंडली चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावरती निर्धाव चेंडूची सांगता सुद्धा होताना दिसली. अभिषेक आलाय ज्या अभिषेकने मागील मॅच मध्ये सामन्याला फिनिश केलं होतं तो सुद्धा 37चा सामना होता. ऑन साइडला लॉफ्ट. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तोच आणि त्या स्थिती म्हणजे झेल टिपला गेलाय. अजून एक हादरा आणि अभिषेक बाद. पाणी सुद्धा मैदानात पाठवायचंय.
यशवंत वाघमारे यांच्याकडून त्या दोन्ही डान्सर्सला 100 रुपयाचं बक्षीस आलंय. चला सत्यवान यायचंय, बक्षीस घेऊन जायचंय. आणि सुहास बादशाह यांच्याकडून 100 रुपये. हे 100 रुपये फक्त सत्यवानसाठी आहेत. आणि ही क्लिप तुम्हाला लाईव्ह वरती बघायला मिळेल. त्याचं थेट प्रक्षेपण चालू होतं. थँक्यू सो मच सुहास आणि त्याचा सत्यवान आणि त्याचा पार्टनर. खूप चांगलं नृत्य आपण सादर केलं. मॅचला सुरुवात होते 3ऱ्या षटकाकडे आपण आलेलो, जिथे गीतेश आलाय. आता गीतेश आल्यानंतर जितेश सुद्धा येईल, परंतु त्याबरोबर करण काय करेल. हो, लाभ केलं चेंडूला मैदानाला. गरंगट चेंडू निघून चाललाय एका धावेसाठी. सिंगलने दुसरी धाव. हो, क्या बात आहे. सिंगलला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. गीतेश आलाय. G&J मध्ये कन्फ्युज होऊ नका. जितेश नंतर येणार आहे. आणि हे 2 धावा या चेंडूवरती येताना दिसतात. धावफलकाची धावा 13. तितकशी चांगली बॅटिंग राहिलेली नाहीये, परंतु करणमध्ये प्रचंड क्षमता आहे. आदरणीय श्रमिका सदाशिव तांबटकर माजी सरपंच ग्रामपंचायत सुडकोली यांच्याकडून 1111 रुपयाची देणगी आलेल्या मंडळाला. मंडळ आपला आभारी आहे. आणि देणगी आता चेंडू सुद्धा सर्व फेकून दिलाय. लॉंगात सीमारेखा पार. षटकार, मानाचा सिक्सर. मथुर. आणि आता लेफ्ट चुकीचा आहे. स्विच हिट काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दोघांच्या मध्ये चेंडू. दुसरी धाव. ओहो, नशिबाची साथ लाभली आहे. करणचा झेल सोडणं तितकंच चांगलं राहणार नाही फिल्डिंग करणाऱ्या युनिटसाठी. हा झेल होणं गरजेचं होता, परंतु आउटफील्ड त्या ठिकाणी ज्या प्रकारे आहे त्याला पाहता सोपं नव्हतं राहणार. आणि हे काम अवघड होत असताना 2 धावा सुद्धा दान केल्या जातात. जिथे संघर्ष तिथेच तुमच्या मेहनतीचा कस लागतो. जिथे संघर्ष नाही तिथे तुमची सुद्धा गरज नसते. आणि म्हणूनच जिथे संघर्ष, तुम्हाला संघर्ष दाखवावा लागणार आहे, तो संघर्ष करावा लागणार आहे, ती मेहनत दाखवावी लागणार आहे. तरच तुम्हाला धावांना गवस निघालता येईल, धावांपर्यंत पोहोचता येईल आणि ते भलं मोठे धावफलक सुद्धा उभं करता येईल. ओहो, जडबाई टाकण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. तेच तर्रार भन्नाट वाईड यॉर्कर. आणि त्याच्यावरती कोणतंही करणकडे उत्तर नव्हतं, म्हणूनच निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. धावफलकाचे धावा आहेत 21 आणि 4 चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अजून एक मोठा प्रहार. पुन्हा एकदा वेट केलं टप्प्याचा. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे वाट बघत राहिलाय आणि त्यामुळे कदाचित हा चेंडू खाली थांबल्यानंतर उडालेला सुद्धा नाही आहे. सिंगल धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. दुपारच्या सत्रामध्ये मैदानाच्या चारी बाजूने चिर शांतता होती. डगआउटमध्ये सुद्धा आवाज येत नव्हता, कारण धावा बनत नव्हत्या. परंतु काहीसं असं चित्र घडलं मैदानाच्या आतमध्ये की तिथे सर्वांना हसण्याची आणि टाळ्या वाजवण्याची संधी मिळाली. आणि हा सुद्धा एक या स्पर्धेचाच भाग आहे. सत्यवानने काल सुद्धा अशाच प्रकारे प्रभावित केलं होतं. आज सुद्धा त्यांनी तीच कला सादर केली आहे. आणि आता पुढे एकदा या शेवटच्या अंतिम चेंडूकडे गीतेश पाहूयात कशा प्रकारे सादर करतो या चेंडूला. क्षेत्ररक्षणाची सजावट थोडीशी बदलली. मला वाटतं अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आहे. दीक्षित आहे. आणि दीक्षित असल्या कारणाने, डावखुरा फलंदाज असल्या कारणाने क्षेत्ररक्षणाची सजावट थोडीशी बदलली आहे. ऑन साइडला प्रोटेक्शन मोठ्या प्रमाणामध्ये डीप मध्ये पाहायला मिळते. मग स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन. आणि यावेळेला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. पाय आणि बॅट मधलं अंतर थोडस वाढवलं गेलं आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकाचा खेळ संपलाय. 22 वरती धावफलक थांबलाय. या इकडे डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. मित्र मंडळ एक नंबर आयोजनात दादा भरत तांबडकर ठेवले चषक त्याच्या स्मरणार्थ. दादा भरत तांबडकर ठेवले चषक त्याच्या स्मरणार्थ. हे पाठीशी दादा उदय म्हात्रे जयवंत दादा सरपंच आमचे. पाठीशी दादा उदय म्हात्रे जयवंत दादा सरपंच आमचे. आयोजन थाटात केले. थँक्यू डीजे. 3 षटक संपलीत. 22 वरती धावफलक थांबलाय. अजून शेवटच्या अंतिम षटक बाकी आहे. टीम मीटिंग कमी घ्या प्लीज. आपण लगेच बॉलर डिसाइड करायचं आहे आणि फिल्डिंग लावायची आहे.
कारण 2 मॅच आज एक्स्ट्रा खेळवायचे आहेत, एक सेमी एक फायनल इथे खेळवली जाणार आहे. त्यामुळे मी विनंती करेल सर्वांना की आपण जे काही प्लॅनिंग करायचे, जे काही तुम्हाला गोलंदाज वापरायचे फलंदाज वापरायचे त्याचा क्रम अगोदर डिसाईड करा. सिच्युएशन थोडीशी खराब झाल्यानंतर चर्चा थोडीशी करा जरूर, परंतु ती तितकीशी वाढू देऊ नका. नवीन गोलंदाज दुर्वेश चला, आणि दुर्वेल आहे त्यामुळे जी प्रथा तुटली आहे. गीतेश नंतर जितेश आता बंद झाला. शेवटच्या षटकामध्ये दुर्वेशला फोटोवर बोलवण्यात आलंय आणि आता 6 चेंडू पाहूयात कशा प्रकारे हाताळले जातात. स्ट्राईक एंडवरती करण असणार आहे, ज्या करण मध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. आणि आता सलोनी स्पोर्ट्स दिवी पारंगी हा संघ आता खूप मोठ्या आशेने करणकडे पाहतोय. त्या करणकडून काय ते मोठे फटके येत आहेत का? ओहो, मोठा फटका पहिल्या चेंडूवरती लेफ्ट केले. चेंडूला स्क्वेअर ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे वेगाने येतोय, परंतु दुसरी धाव पूर्ण झाली आहे आणि बॅकअप आणि 2 धावा पहिल्या चेंडूवरती धावून कंप्लीट केल्या जातात. यावेळेला समोरच्या दिशेने वर शॉट, स्टँड अँड डिलिव्हर बॉटम एंडचा अतिशय शानदार वापर. कमी बॅकलिप मध्ये या चेंडूला फेकून दिले गेलाय. लॉंग ऑफ सीमारेखा पार, उत्तुंग षटकार, मानाचा षटकार. धावफलक वेगाने वाढत असताना 30 वरती जाऊन पोहोचलंय. पुढील 4 चेंडू कशा प्रकारचे असतील यावरती सर्वांच्या नजर असणार आहेत. लेफ्ट केलं, वेट केल्यानंतर हा चेंडू खेळला गेला तर एकदा कंप्लीट केली गेली. पुन्हा एकदा करणला दुसरी धाव घेण्यासाठी पाचारण करण्यात आले फलंदाज दीक्षितच्या माध्यमातून आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. पहा, शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या क्षणांमध्ये या येणाऱ्या धावा ज्या आहेत तर नेक्स्ट मॅच म्हणजे नेक्स्ट इनिंग मध्ये खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसतील. तो फक्त इम्पॅक्ट नसणार आहे, त्या मॅचच्या मोमेंटम मध्ये खूप मोठा उलटफेर करत असणार आहेत. दुसरी धाव वेगानं, ओहो, थ्रो कुठे झालाय? आज मला वाटतं दुसऱ्याचा तिसऱ्यांदा अशा प्रकारचं कृत्य घडलंय की गोलंदाजाला सोडून भलतीकडे थ्रो झालाय आणि 2 धावा पुढे एकदा धावफलकामध्ये ऍड होताना दिसतील. 4 चेंडूचा खेळ, 34 धावा धावफलकावरती. समाधानकारक धावफलकापर्यंत जाण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाकडून झालाय. आतापर्यंत या षटकामध्ये 12 धावा कुठल्या गेल्यात करणच्या माध्यमातून आणि 2 चेंडूची कहाणी काय असेल? 2 मोठे फटके या मॅचला खूप मोठा आकार देतील. 2 मोठे फटके या मॅचला खूप मोठा धावफलकाचं वलय निर्माण करून देतील आणि हे 2 मोठे फटके नेक्स्ट इनिंग मध्ये लढण्यासाठी बळ देताना दिसतील. पुन्हा एकदा जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न. चेंडू काही काळ बांधाला लागून बाजूच्या दिशेने फिरलाय. फिल्डिंग चांगली झाले जितेश कडून, परंतु फेकी होईपर्यंत 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हो, क्या बात आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे या षटकामधील, या इनिंग मधील. 36 वरती धावफलक घेऊन थांबलंय. आई एकविरा मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ सुडकोली आयोजित कैलासवासी भरतदादा तांबडकर स्मृती चषक 2024 मानाचा चषक सुडकोलीचा. आणि या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मैदानाला गरंगत पुन्हा एकदा अलंग कापेट चेंडू निघून गेलाय. मिडविकेट मध्ये फील्ड होतोय, फील्ड बरोबर. चेंडू हातातून निसटलाय का नाही आणि येथे पंच पाहतायत. तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचले. धावफलकावरती 38 धावांवरती 39चं टार्गेट दिवी पांगारी या संघाकडून माहीम या संघा दिवी पारंगी यांच्याकडून माहीम या संघाच्या गस्ट ठेवलं गेलंय. किंग मेकर आम्ही मारून बाजी उडवली झोप भल्या भल्यांची. किंग मेकर आम्ही मारून बाजी उडवली झोप भल्या भल्यांची. एकाच फटक्यात, आज एकाच फटक्यात
खेळ मैदानी क्रिकेट रंगला आमच्या सुडकोली गावात, खेळ मैदानी क्रिकेट रंगला आमच्या सुडकोली गावात. रण संग्राम लोक झाले तरे बेभान, अटी तटीचा रण संग्राम लोक झाले तरे बेभान. जो तो करतोय जीवाचं रान, जो तो करतोय जीवाचं रान. एक नंबर मिळाया मान, एक नंबर मिळाया मान. हे किंग कोहली वाणी मारून शॉट, लुटाया बघतात रनांचा लॉट. किंग कोहली वाणी मारून शॉट, लुटाया बघतात रनांचा लॉट. उंच षटकारात चेंडू उंच षटकारात, खेळ मैदानी क्रिकेट रंगला आमच्या सुडकोली गावात, खेळ मैदानी क्रिकेट रंगला आमच्या सुडकोली गावात. थँक्यू डोसे. चला फलंदाज मैदानात दाखल व्हा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. धावांचा पाठलाग करायचा 39चा, परंतु हा 39चा आकडा जो आहे तो थोडासा घातकी आहे. या धावांचा पाठलाग करणं म्हणजे खूप मोठं टेन्शन आहे, परंतु या धावांना वाचवणं सुद्धा तितकं टेन्शनचं काम असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांना इथे लढावं पुन्हा एकदा लागणार आहे ही मॅच जिंकण्यासाठी. कारण जशी जशी आपण एक एक मॅच जिंकून वरती जातो तसं तसं आपलं आव्हान जे आहे ते थोडंसं कडवं होत जातं. टार्गेट जे आहे ते थोडंसं त्रासदायक होत जातं आणि टेन्शनची मात्रा थोडीशी वाढत जाते, चॅलेंजेस वाढत जातात आणि ते चॅलेंजेसना ते कशा प्रकारे सामोरे जातात हे दोन्ही बॅटर त्यांना जो चारी फलंदाज येणारी कालवेत सांगणार आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. गितेश आणि जितेश ही जोडी मैदानाच्या आत दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हितेश पाहायला मिळतील. जितेश गितेश हितेश, काय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. हे जे त्रिकूट आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे यमक जुळवणार आहे आपल्या नावांचं, परंतु इथे धावांमध्ये कॉम्प्रोमाइज करून चालणार नाहीये. जरी यमक नावाच्या शेवटी जुळलं असलं तरी सुद्धा धावा आणि चेंडूमध्ये तिथला जो फासला आहे तो कायम ठेवणं गरजेचं असणार आहे, कारण तिन्ही खेळाडू आपल्या संघासाठी खेळत आहेत आणि संघ जिंकावा यासाठी ते प्रयत्न करत राहणार आहेत. आणि थोड्याच वेळात इथे आजच्या दिवसाचे प्रमुख पाहुणे असं म्हणणं अवघड ठरणार नाही, असे सुप्रसिद्ध गीतकार संगीतकार आदरणीय महेंद्र पाटील यांचं आगमन होताना दिसणार आहे. थोड्याच वेळात कधीही या मंचावरती त्यांची उपस्थिती होताना दिसेल. पहिला चेंडू वेगवान पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न, उजव्या स्टेज जास्तच बाहेर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव्याने धावफलकाचं खातं ओपन झालंय आणि गितेश जो आहे तो पूर्णपणे शांत संयमाने चेंडूची पाहणी करत असताना दिसलाय. एक एक धाव महत्वाची असणार आहे. आस्किंग रन रेट 10च्या आसपासचा आणि त्या 10च्या आसपासच्या रन रेटला कशा प्रकारे अर्जित केलं जात आहे त्यासाठी यावेळेला लाभ केला. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये, चेंडू वेगाने निघून चाललाय. 1 2 3 बाउन्स, सीमारेखा फार फार मानाचा चौकार, 4 धावा. संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. मुस्कान इलेवन मांडला, टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा, कारण ही मॅच संपल्या तर लगेच विजयी कर्णधारावर आपला टॉस केला जाईल. छाप काढण्याचा प्रयत्न, उजव्या स्टेजच्या बाहेरच्या चेंडूला तिथे थांबवलं गेलंय आणि त्यानंतर मात्र कोणतीही धाव न घेण्याचा मानस सुद्धा दाखवलाय. 4 आणि 5 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि चांगली सुरुवात गीतेशच्या माध्यमातून होताना दिसते. 39 धावा किती घातकी आहेत या सर्वांना माहित आहे, त्यामुळे या व्यावसायिक गटातून म्हणजे ओपन हाफ मधून हे संघ जाणतात अशा प्रकारे धावांना कशा प्रकारे गवसणी घालायचे, कशा प्रकारे धावफलकाचा पाठलाग करायचा. लॉफ्ट केला. ओहो, व्हाट अ शॉट, अतिशय शानदार फटका.
क्रिकेटचं मादक सौंदर्य पेश करणारा फटका, परंतु इथे फिल्डिंग चांगली झाली आहे बांधाची. बांधाने गेले फिल्डिंग, मनावर मला वाटतं तिथे गेलाय, चेंडूला अडवलाय, तोपर्यंत 2 धाबा धावून कंप्लीट. 2 धाबा वाचवल्यात, नशिबाने साथ दिली आहे. दिवी पारंगी या संघाला आणि 7 वरती धावफलक जाऊन थांबलंय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 39चा पिछा करायचा आहे, पाठलाग करायचा आहे. आणि पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत तरी चांगली फटकेबाजी फलंदाजाकडून होताना दिसते. वेगाने समीर आलाय, परंतु फेकी करण्याअगोदर फक्त 1 धाव घेण्यामध्ये यश दोन्ही फलंदाजांना आले आणि पहिल्यांदा स्ट्राईक रोटेट होताना दिसतेय या 4थ्या चेंडूवरती. 8 धावा, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या याच मानसाने मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज आलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांना कितपत यश लाभतंय हे सुद्धा आपण पाहणार आहोत. जस्टीच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी चेंडू निघून गेलाय यष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि अभिषेक जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल, थांबवेल, तोपर्यंत पंचांच्या दोन्ही हात फैलवताना पाहायला मिळतात. वाईटची सांगता होते अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. अशा प्रकारच्या धावा हाताळून चालणार नाहीत, अशा प्रकारचे चेंडू हाताळून चालणार नाहीयेत, कारण मॅच मध्ये तितकं बॅलन्स तुमच्याकडे नाहीये. हो, या वेळेला आतमध्ये येणारा चेंडू अगोदरच बॅट फिरली आणि चेंडू मागून निघून गेलाय निर्धावच्या रूपाने. जज करण्यामध्ये अडचण निर्माण होतीये, कारण मातीची खेळपट्टी, मातीच्या खेळपट्टीवरून कट होणारे चेंडू जे त्या अडचणीची सबब म्हणून पाहिलं जातात आणि ती अडचण इथे येताना दिसली फलंदाज जितेशला. बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून चाललाय आणि 1 धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती टीम माहीम या संघाच्या. या इकडे डिझेला आणि त्यानंतर वळूया दुसऱ्या षटकाकडे. ची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा असताना त्याच्याकडून कशा प्रकारची गोलंदाजी होतीये ती सुद्धा आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंड वरती जितेश शेवटचा अटेम्प्ट, पहिला चेंडूला स्विच करायचं होतं परंतु तो तितका प्रभावी नाहीये. डॉट बॉल येत असताना दिसतोय. जानकी लक्ष्मण वाघमारे, कैलासवासी जानकी लक्ष्मण वाघमारे यांच्या स्मरणार्थ श्री विलास लक्ष्मण वाघमारे यांच्याकडून 60 डझन केळी आणि राहुल तांबडकर यांच्या माध्यमातून सुद्धा केळी या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. त्यांचं मनापासून आभार. आणि ते केळी वाटप आपण पाहू शकता इथे होत असताना पाहायला मिळतंय. धावफलकावरती धामा जर आपण पाहिलं 10 आहेत आणि लगातार 2 चेंडू निर्धाव आलेत आणि आता जितेशला समज दिली गेली आहे. पाहूयात तो कशा प्रकारचा खेळ करतोय. मुनारचा हा चेंडू त्याला लेगफ्लिक करत असताना एका धावेसाठी खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर दुसरी धाव सुद्धा वेगानं घेण्याचा मानस दाखवला, प्रयत्न झाला. व्हाट अ गॅदर, अतिशय चांगला थ्रो इथे पकडला गेला अभिषेक कडून आणि तिसरी धाव घेण्यापासून वंचित ठेवलं गेलं. 2 धावा जलद गतीने धावून कंप्लीट केल्या गेल्यात. दोन्ही धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल, परंतु ज्या प्रकारे टेम्परामेंट दाखवली, ज्या प्रकारे कलात्मकता दाखवली आहे या चेंडूवरती जितेशने, ती अतिशय वाखाणण्याजोग आहे आणि म्हणूनच या 2 धावा त्याच्या खात्यामध्ये सुद्धा ऍड होताना दिसतात. 12 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 3 चेंडू बाकी आहेत.
मानाचा चषक सुडकोलीचा आपण पाहतात आणि या स्पर्धेमधील आजचा हा तिसरा आणि शेवटचा दिवस. वेगाने चेंडू निघून गेला. आता थांबण्याचे चित्र थोडेसे कमी आहेत. क्षेत्ररक्षक वेगानं त्याच्या मागे त्याला फॉलो करतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. 2-2-2 करत असताना या मॅचला गवसणी घालता येईल जरूर, परंतु त्या सातत्याने येणं गरजेचे आहेत. आणि अशा प्रकारे लगातार 2 चेंडूवरती 4 धावा आता वसूलल्या गेल्यात. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. मनावरची चर्चा करतोय अभिषेक. काय कानमंत्र दिला जाईल, कशा प्रकारे गोलंदाजी करणं गरजेची आहे याच्यासाठी चर्चा झाली आहे. आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती जितेश. शेवटच्या नंतर 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा मुनावर सज्ज होईल आणि जितेशवरती सर्वांच्या नजरा असणार आहेत. उजव्या बाहेरचा वेगवान चेंडू आणि या चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि त्या प्रयत्नामध्ये यश सुद्धा मिळालं. 1+1 अशा 2. पंचांनी अजूनही वाईटच घोषित केलाय आणि त्यामुळे अतिरिक्त धाव वाईटच्या रूपाने येईल. वाईट +1 अशा 2 धावा येतील आणि या 2 धावांनी धावफलक 16 वरती जाऊन पोहोचलंय. जिथं कुठं वाटत होतं की गोलंदाजाने इथं चांगली गोलंदाजी केली, तिथं मात्र त्या चांगल्या गोलंदाजीला कुठे ना कुठेतरी नजर लागली आहे आणि मुनारचा चेंडू लॅप केलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, परंतु हो चांगली बिल्डिंग करांची. वेगाने चेंडू पुन्हा एकदा फेकलाय, परंतु तोपर्यंत एक धाव एकच मिळाले. एकापेक्षा जास्त काही नाहीये. सिंगलने धावफलक पुढे जाईल 17 वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी असेल. ओहो पुन्हा एकदा लाफ्ट वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक जाऊन फील्ड करेल. तोपर्यंत दुसरी धाव आणि दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा यश मिळाले. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती टीम शिवनेरी माहीम या संघाच्या. या ऐकूया डीजेला एक सुंदर बाहेर गणेश वावेकर यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस इम्रान बुखारी भाईजान यांच्यासाठी आलेलं आहे. तर भाईजान आपण त्या बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे. आपले पैसे इथे जमा आहेत आणि मैदानाच्या दिशेने आपण जाणार जिथे 12 चेंडूत अजून खेळायला शिल्लक आहे आणि 12 मध्ये 20 धावांची गरज आहे. 12-20 मॅच कोणाला तरी आठवण आली कालच्या मॅचची आणि 12-20 या इक्वेशन मधून काय या धावांना गवसणी घातली जाईल का. एक ऍडव्हान्टेज आहे, विकेट गेलेली नाहीये परंतु गोलंदाज लेफ्ट चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक बनवेल दर्शक लॉंग लेग सीमा रेखा पार येतो दर्शनीय उत्तुंग शानदार बहारदार लाजवाब मानाचा षटकार. क्या बात आहे. आपले 100 रुपये आले होते ते घेऊन जायचे आपण. मगाशी 100 रुपये आले होते, नंतर घेणार का? काही हरकत नाही.
चला अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अनेक कमेंट्स पास होतील परंतु चांगल्या प्रकारे एन्जॉय केलं जातं या स्पर्धेला आणि का करू नये. सुडकोलीचा मानाचा चषक वर्षातून एकदा येतो आणि हे गेले 38 वर्ष चालत आलंय. यापुढे सुद्धा चालत राहण्यासाठी प्रत्येक गोष्टीला एन्जॉय करणं गरजेचं असणार आहे. स्विच हिट काढण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेलाय, कोणतंही उत्तर नाही. समीरने हातामध्ये गॅदर करत असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक 25 वरती जाऊन थांबलंय. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. एका बाजूला शिवनेरी माहीम आहे, दुसऱ्या बाजूला सलोनी स्पोर्ट्स देवी पारांगी. लेफ्ट पुन्हा एकदा फुलटॉस आहे. काय जबरदस्त फटकाय, फ्लिक ऑफ द ईस्ट आणि मैदानाबाहेर कॅच आहे. डीजे डीजे बघा फटक्यामध्ये पडे जान होती, कुणालाही समजू दिलेलं नाहीये. हळुवारपणे मारलेला तो इंजेक्शन होता. कारण रिस्कचा ज्या प्रकारे वापर केला, बॉटम एंडला ज्या प्रकारे यूज केलंय, पॉवर जनरेट केली आहे, त्याला पाहता या 6 धावा मिडविकेटच्या डोक्यावरून पाहायला मिळाल्यात. षटकार आला आणि षटकाराने धावफलक पुढे जात असताना 31 वरती पोहोचला. यावर समोरच्या दिशेने वन मोर वन मानाचा षटकार, 6 धावा. डीजे इम्रान बुखारी यांना मागील 3 दिवस आपण ऐकतात. सो स्वीट साऊंड ऑफ सुडकोली. हो पुन्हा एकदा मागे चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 2 and yes अंपायर चेंडू सीमारेखा पार. चौकार आणि या चौकाराने मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय शिवनेरी माहीम या संघाने. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. अतिशय चांगला खेळ आपण दाखवला त्याबद्दल. कॅप्टन आपण टॉस साठी या. 2 कॅप्टन आपण टॉस साठी या. भाईजान माईक थोडं बंद करा, माईक बंद.